वेलकम बॅक टू माय चॅनल इन मग पुण्यामध्ये कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असाल. सो गाईज मागचा व्हिडिओ येऊन जवळजवळ 5 दिवस झालेले आहेत आणि पुन्हा एकदा 5 दिवसांचा गॅप पडलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जो माझा याच्या आधीचा व्हिडिओ होता मॉनिटायझेशनचा, तर तो तुमच्यासोबत मी शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की लवकरच तुमच्यासोबत मी पुढचा पण व्हिडिओ शेअर करेन. पण माझी तब्येत इतकी खराब झाली होती आणि त्यामुळे मला काहीच नाही करता आलं तेव्हा, म्हणजे एडिटिंग पण नव्हतं होत आणि काहीच मी बोलण्याच्या पण परिस्थितीत नव्हते, इतकी माझी तब्येत खराब झाली होती. त्यामुळे मी कुठलाच व्हिडिओ तेव्हा त्या पिरियडमध्ये शूट नाही केला गेल्या 5 दिवसांमध्ये. सो फायनली मी विचार केला की आता खूप दिवसांचा गॅप झाला आहे आणि तुम्ही पण सगळे वाट पाहत असाल. सो मी विचार केला की आज मला थोडंसं बरं वाटतं आहे, तर व्हिडिओ शूट करावा आणि एडिट करून तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यासाठी तो पोस्ट करावा, कारण तुम्ही सगळेच खूप व्हिडिओची वाट पाहत असतात आणि त्यामुळे मी म्हटलं की चला आता आज थोडंसं बरं वाटतं तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. सो फायनली काहीच आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे आणि आज सकाळपासून मी जे काय काय केलेलं आहे ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करते. पुढे तुम्ही ते सगळं बघा आणि ते पाहून झालं की पुन्हा एकदा आपण भेटू आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे की गेले 3 महिने व्हिडिओ काय येत नव्हते, मी कुठे होते, काय करत होते, कुठे बिझी होते, सर्व काही गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर तुम्ही सकाळपासून मी जो काही व्हिडिओ आज शूट केलेला आहे तो सगळा तुम्ही पाहून घ्या एंडपर्यंत आणि सगळ्यात शेवटी तुमच्यासोबत मी शेअर करेनच. सो गाईज पुन्हा एकदा एंडपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि समोर जे बेल आयकन आहे त्यालाही तुम्ही प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. तर तुम्ही नक्की ते बेल आयकॉन पण प्रेस करा. शिवाय तुम्ही मला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करू शकता. माझ्या इंस्टाग्रामचा आय डी आहे इंडियन मॉम पूनम, जो की आपल्या चॅनलचं नेम आहे, तेच माझं इंस्टाग्रामचं आय डी आहे. तर ते तुम्हाला पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देईनच, तिथे तुम्ही पण जाऊन चेक करू शकता. आणि चला तर मग आता तुम्ही सगळा व्हिडिओ पाहून घ्या आणि ब्लॉग जो मी शूट केलेला आहे मॉर्निंगपासूनचा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर काहीच आत्ता इथे सकाळचे 7 वाजता आहेत आणि मी इथे चहा ठेवलेला आहे. तर माझी सकाळची जी सुरुवात आहे ती ऑब्व्हियसली फर्स्ट चहानीच होते आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची सुरुवात ही चहानीच होत असेल. तर आता आज मी वीकली क्लिनिंग करणार आहे, किचन डीप क्लिनिंग करणार आहे, तर ते तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर इथे माझा चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि ते साधारण सकाळचे 7:30 वगैरे झाले असतील. आणि इथे मी हे सगळे जे प्लास्टिकचे कंटेनर्स आहेत आणि स्टीलचे जे पण माझे सगळे डबे आहेत ते सगळे काही मी रिकामे करून घेतलेले आहेत आणि इथे मी ते आता अशा पद्धतीने सगळे घासून घेत आहे. आणि याला मी घासून झाल्यानंतर पूर्ण याला मी उन्हामध्ये वाळवून वगैरे आणि त्यानंतरच मी पुसून वगैरे याला मी ठेवून देईन. याच्यामध्ये जे काही सगळं सामान आहे ते सगळं मी याच्यामध्ये भरून ठेवीन. आणि तसंही मी तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलेलं आहे की माझं किचन ऑर्गनायझेशन किंवा माझा किचनचा जो टूर आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केलेलाच आहे. जर तुम्ही अजून माझा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओला नक्की व्हिजिट करा, त्याची लिंक मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर इथे माझे सगळे जे भांडी आहेत ती सगळी माझी क्लीन करून झाल्यानंतर मी ते सगळ्यात शेवटी इथे मी सगळं काही हे माझं जे किचन स्लॅब आहे तो मी ते क्लीन करायला घेतलेला आहे. तर जे काही ऑइलचे स्ट्रेन्स किंवा हे आपण जे काही कुकिंगमध्ये तडक्याचे जे स्ट्रेन्स असतात ऑइलचे, तर सगळे काही त्या कंटेनर्सवरती पडत असतात किंवा इथे टाईल्सवरती वगैरे पण सगळे उडत असतात. तर त्यामुळे खूपच ते घाण होतं. सो मी त्याला वन्स इन अ वीक अशा पद्धतीनं सगळं डीप क्लिनिंग करून घेत असते. तर क्लिनिंगसाठी मी कोणत्याही प्रकारचे रेडीमेड लिक्विड वगैरे काही यूज करत नाही. त्यासाठी मी वॉशिंग पावडरच यूज करते, जी रेग्युलर आपण वॉशिंगसाठी यूज करतो. त्याच्यामध्येच मी पाणी मिक्स करून अशा पद्धतीने एका तारेच्या घासणीने स्वच्छ घासून घेते. खूपच स्वच्छ निघतं. कुठल्याही प्रकारचं रेडीमेड तुम्हाला म्हणजे लिक्विड किंवा हे वापरण्याची काहीच गरज नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं रेग्युलर जर क्लिनिंग करत असाल तर लगेचच ते साफ व्हायला मदत होते. त्यानंतर इथे मी हे सगळं गॅस आणि किचन स्लॅब सगळं काही मी त्याच
वॉशिंग पावडरनी सगळं काही क्लीन करून घेत असते. तर हे माझं वीकली क्लिनिंग आहे रूटीन. आणि अशा पद्धतीने जर आपण क्लिनिंग केलं ना तर आपल्याला खूप काही जास्त मेहनत करावी लागत नाही. म्हणजे एकदम आपण खूप दिवसांनी वगैरे क्लिनिंग करत असू तर मग त्याच्यामध्ये खूप आपल्याला मेहनत करावी लागते. पण वन्स इन अ वीक जर अशा पद्धतीने आपण डीप क्लिनिंग केलं ना तर आपल्याला जास्त मेहनत नाही करावी लागत आणि लगेचच ते स्वच्छ होतं. शिवाय आपलं किचन जे आहे ते हायजीन राहतं, कॉक्रोच वगैरे पण जास्त होत नाहीत आणि आपल्यालाही काम करायला फ्रेश वाटतं. कारण सगळ्या मोस्ट ऑफ द लेडीज ज्या आहेत त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जात असतो. सो किचन हे नेहमी फ्रेश असेल ना तर आपल्याला पण काम करायला छान वाटतं आणि फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. सो अशा पद्धतीने माझं हे सगळं क्लिनिंग असतं. आणि मला किचन साफ किंवा असल्याशिवाय मला एवढं काम करायला मजा येत नाही. त्यामुळे माझं नेहमीच क्लिनिंगकडे खूप जास्त माझी ओढ असते किंवा मी नेहमीच अशा पद्धतीने काळजी घेत असते माझ्या किचनची. सो बस आता इथे माझं सगळं हा किचन स्लॅब वगैरे सगळं काही घासून झालेलं आहे. आणि मी पहिल्यांदा अशा पद्धतीने सगळं वॉशिंग पावडरने अशा पद्धतीने क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी त्याला धुवून घेते. आणि इथे चिमणीला पण मी तसं रोजच पुसून घेत असते. पण खाली पण सगळे जे काही ऑइल स्ट्रेन्स वगैरे असतात ते उडतच असतात. सो मी त्याला अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी त्याला या अशा पद्धतीच्या स्क्रबरनी घासून घेते जेणेकरून ते स्वच्छ होऊन जाईल. तर बस आता इथे सगळं काही माझं सगळं मी हे पूर्ण घासणीने घासून घेतल्यानंतर मग मी अशा पद्धतीने याला धुवून घेते पाण्याने स्वच्छ. आणि त्याचमुळे किचन खूप छान चमकतं आपलं. बस आता इथे सगळं काही धुवून झाल्यानंतर मी एका कोरड्या कपड्याने म्हणजे जे माझं किचन टॉवेल्स आहेत तर त्याच्याने मी याला इथे आता पूर्ण पुसून घेत आहे, ड्राय करत आहे. तर बस आता इथे हे सगळं माझं पुसून झाल्यानंतर मग मी सगळ्यात शेवटी पाणी जे काही आपल्या म्हणजे कॅबिनेट्सवरती खालच्या बाजूला ट्रॉलीजवरती वगैरे पडतं त्यामुळे मी सगळ्यात शेवटी किचन ओटा, भांडी हे सर्व काही झाल्यानंतर मी लास्टला सगळे कॅबिनेट्स वगैरे पुसून घेते त्या अशा पद्धतीने कोरड्या कपड्यांनी. जेणेकरून आपलं किचन जे आहे ते छान राहतं, स्वच्छ राहतं आणि खूप हायजीन राहतं. काम करायला पण छान वाटतं, आपल्याला फ्रेश एनर्जेटिक वाटतं. अशा पद्धतीने आता इथे माझा हा सगळा किचन स्लॅब स्वच्छ करून झालेला आहे, पुसून झालेला आहे. आणि तुम्ही ते बघू शकता खूपच छान वाटत आहे, क्लीन वाटत आहे एकदम किचन जे आहे ते. तर बस आता हे सगळं झाल्यानंतर मग मी ब्रेकफास्ट वगैरे करेन आणि साधारण ह्या सगळ्या कामाला मला 2 तास 2.5 तास तरी जातातच. म्हणजे जर समजा कंटेनर्स आणि हे सगळं घासून आपल्याला जर करायचं असेल तर या सगळ्या कामांना मला म्हणजे ही कामं मी मोस्टली आंघोळीच्या आधी प्रेफर करते करणं. तर आता इथे माझं किचन वगैरे सगळं साफ करून झाल्यानंतर ॲज युजल ह्या सगळ्या ज्या भाज्या आणलेल्या आहेत त्या मी सगळ्या धुवून इथे सुकवण्यासाठी ठेवलेल्या आहेतच. कारण अजूनही कोरोनाचं संकट तसं आपल्यावरून गेलेलंच नाही आहे. त्यामुळे ॲज युजल मला हे अजूनही करावंच लागतं आहे. जसं मी तुम्हाला आधीच्या पण काही व्हिडिओजमध्ये शेअर केलेलं आहे, मी कशा पद्धतीने भाज्या सगळ्या बाहेरून आणल्यानंतर धुते आणि त्याला सुकवत असते. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तुम्ही तो चेक करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने मी भाज्या सगळ्या वॉश करते, तुम्ही तिथे पाहू शकता. त्यानंतर इथे दुपारी साधारण 12 वाजलेले आहेत आणि इथे माझं हे पार्सल आलेलं आहे. तर मी ऑइल कंटेनर इथे मागवलेला होता आणि हा ऑइल कंटेनर 1 लिटरचा आहे. माझ्याकडे जो आधीचा ऑइल कंटेनर होता तो थोडासा लीक होत होता, सो मी हा ऑइल कंटेनर मागवलेला आहे आणि याची कॅपॅसिटी 1 लिटर आहे. तर मला हा एकदम सफिशियंट होता आणि मला हा लागणारच होता. शिवाय याला स्पेस पण फार कमी लागते, सो मला हा खूपच आवडला आणि मी घेतलेला आहे. हा सिग्नोरा वेअर ब्रँडचा आहे आणि खूपच सुंदर आहे, मला आवडला. आणि हा मेन म्हणजे लिकेज खूप आहे. म्हणजे जेव्हा पण आपण ऑइल वगैरे कुकिंगसाठी यूज करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं काय होतं की थोडेसे ऑइलचे जे हे असतात स्ट्रेन्स असतात ते खालीपर्यंत म्हणजे ओघळ असतात ते खालीपर्यंत येत असतात. पण याच्यामध्ये तसं होणार नाही. म्हणजे मी ऑब्व्हियसली तुम्हाला यूज करून याचा नक्कीच तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेन आणि त्याचमुळे मला हा खूप कंटेनर आवडला. बस तर मी हा आता घेतलेला आहे आणि ह्याची काही जास्त प्राईस पण नाही. हा पॉकेट फ्रेंडली आहे, खूप जास्त प्राईस पण नाही आहे, सो मला तो आवडला. त्यानंतर इथे रायनचा अभ्यास चालू आहे.
तर रिया आत्ता इथे ॲक्च्युली नाही आहे आणि रायनचा अभ्यास चालू आहे, तर इथे तो आता अभ्यास करत आहे. तर ही जी क्लिप आहे गाईज ती साधारण एक 3-4 महिन्यांपूर्वीची आहे आणि तेव्हा रायन अगदी नुकताच लिहायला शिकलेला होता, तेव्हाही मी शूट केलेली आहे. सो माझ्याकडे ही होती म्हणून मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये आजच्या शेअर करत आहे. आणि आता तो इथे नंबर्स लिहितो आहे. तसं आता त्याला 1 to 100पर्यंतसुद्धा नंबर्स लिहायला येतात, तो सगळे काही लेटर्स लिहितो. ते पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये शेअर करेनच माझ्या नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. तर इथे मी तुमच्यासोबत ही माझ्याकडे जी एक 3-4 महिन्यापूर्वीची क्लिप होते, मला असं वाटलं तुमच्यासोबत ती शेअर करावी म्हणून मी आत्ता ती इथे शेअर केलेली आहे. सो गाईज तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. सो गाईज चला तर आता विदाऊट वेस्टिंग एनी टाईम खूप सारे तुमचे हे जे क्वेश्चन आहेत, डाऊट्स आहेत, ते मला खूप दिवसांपासून विचारले जातात की इतके दिवस मी कुठे होते आणि व्हिडिओज का येत नव्हते. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत. तर 2 रिझन्स आहेत. त्यापैकी फर्स्ट रिझन ज्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते ते आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे सेकंड रिझन आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल की ते पण एक रिझन आहे. कारण ही 2 जे रिझन्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यामुळेच माझे व्हिडिओ आले नव्हते. त्यातलं फर्स्ट रिझन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काहीच लॉकडाऊनमध्ये मला एका जॉबची अपॉर्च्युनिटी आली आणि मला ॲक्च्युली त्यांची ऑफर जी आलेली होती ती साधारण जुलैमध्ये त्यांचा मला मेल आला फर्स्ट टाईम. आणि ॲक्च्युली मी कुठेही अप्लाय केलेला नव्हता, कुठेही मी ट्राय करत नव्हते. पण हा जो जॉबची जी तसे मला खूप सारे म्हणजे जॉबचे ऑफर येत असतात, पण मीच त्याच्यामध्ये कधी इंटरेस्ट दाखवत नाही. बट मला ह्या कंपनीतून ऑफर आली. ती कंपनीमध्ये मी ऑलरेडी काम केलेलं होतं, म्हणजे मी तिथेच पूर्वी जॉब करायचे. त्याच कंपनीतनं मला ऑफर आली आणि तो जो प्रोजेक्ट होता तर तो प्रोजेक्ट कंपनीकडे परत आलेला होता आणि त्या प्रोजेक्टचा मला एक्सपिरियन्स होता. त्याचमुळे कंपनीने मला फर्स्ट अप्रोच केलं आणि त्यांनी मला ही ऑफर दिली जॉबसाठी. तर मला ॲक्च्युली माझा क्वेश्चन ऑब्व्हियसली हाच होता की वर्क फ्रॉम होम आहे की ऑफिसमध्ये जाऊन वर्किंग करायचं आहे. तर ते म्हणाले की कंपनीने मला सांगितलं सगळं, त्यांनी व्यवस्थित मला सगळं काही डिटेल्स वगैरे प्रोव्हाइड केले आणि त्यांनी सांगितलं की आता सध्या कोरोनामुळे सगळ्या कंपनीज बंद आहेत आणि वर्क फ्रॉम होमच जॉब करायचा आहे, त्यामुळे ऑफिसला येण्याची काहीच गरज नाही. सो मी विचार केला. ॲक्च्युली मी पुन्हा जॉब हा जॉईन करणारच नव्हते, कारण रायन रिया खूपच लहान होते आणि त्यामुळेच मी तेव्हाही जॉब सोडलेला होता. आणि माझी फर्स्ट प्रायोरिटी हे ऑब्व्हियसली माझी फॅमिली आणि रायन रिया, तर त्यांना मला वेळ देणं गरजेचं होतं. त्याचमुळे मी तेव्हा जॉब सोडलेला होता आणि आत्ता मला वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी मिळत होती. घरात बसूनच मला करायचं होतं वर्किंग. सो मी थोडासा विचार केला आणि त्यांना माझं मी फायनली आन्सर कळवलं की आय एम इंटरेस्टेड. सो माझा ऑनलाईन व्हर्च्युअल माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही, द्यायला काही हरकत नाही इंटरव्ह्यू. वर्क फ्रॉम होम आहे तोपर्यंत करता येईल, नंतर बघू. म्हणून मग मी इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं. ऑब्व्हियसली मला तिथं त्या प्रोजेक्टचं नॉलेज होतं, त्यामुळे फार काही त्रास झाला नाही आणि मी त्या कंपनीमध्ये फॅमिलियर आहे. म्हणजे मला सगळं काही त्या कंपनीच्या पॉलिसीज माहिती आहेत, एव्हरीथिंग आय नो. सो मी डिसाईड केलं की ठीक आहे, देऊयात आपण इंटरव्ह्यू आणि माझं फायनली सिलेक्शन झालं. आणि हा जो इंटरव्ह्यू होता तो पण माझा व्हर्च्युअलच झाला, म्हणजे मी कुठेही ऑफिसमध्ये वगैरे गेले नाही. आणि फायनली माझा इंटरव्ह्यू झाला आणि ऑगस्टमध्ये मी माझी ही कंपनी जॉईन केली. तर हेच एक रिझन होतं, त्यामुळेच तुम्हाला व्हिडिओ माझे म्हणजे दिसत नव्हते किंवा मी व्हिडिओ माझं येणं स्टॉप झालं होतं, मी पोस्ट करू शकत नव्हते. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली कसं होतं की कुठल्याही प्रकारची मी घरामध्ये म्हणजे मेड वगैरे पण नाही लावू शकत होते, कारण तेव्हा एकतर रिस्क घ्यायला कोण रेडीच नव्हतं आणि शिवाय आमच्या सोसायटीमध्ये पण बॅन केलेलं होतं, बाहेरच्या लोकांना आतमध्ये एंट्री नव्हती. सर्व काही मेड, कामवाल्या बायका, सगळं काही बंद होतं. आणि माझा 8 hours वर्किंग आणि प्लस 8 hours नाही, सॉरी 9 hours वर्किंग आणि त्याच्यामध्ये 1 hour माझा ब्रेक, तसं 8 hours वर्किंग आणि 1 hour ब्रेक असं होतं माझं. तर त्यामुळेच मी म्हणजे माझं जॉब सांभाळून घरातलं सगळं काही करणं आणि नंतर पुन्हा व्हिडिओला शूट करणं, व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं आणि ते पोस्ट करणं, ह्या बऱ्याच मोठ्या म्हणजे ही बरीच मोठी प्रोसिजर आहे आणि त्याला बराच वेळ आपल्याला द्यावा लागतो.
बट तेव्हा मला ते पॉसिबल होत नव्हतं आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या आणि त्याचमुळे मी म्हणजे बरेच व्हिडिओ मी शूट करून ठेवले. त्या पिरियडमध्ये सुद्धा मी काम करता करता व्हिडिओ सगळे शूट करून ठेवले, पण ते एडिट करण्यासाठी मला वेळ नाही मिळाला आणि एडिटिंगमध्ये पण बराच वेळ जातो, त्यामुळे वेळ नाही मिळाला आणि त्यामुळे ते व्हिडिओ मी पोस्ट नाही करू शकले. पण ते जे मागे मी शूट करून ठेवलेले जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासोबत मी पुढच्या ब्लॉग्समध्ये दाखवणारच आहे, कारण माझ्या लाईफमध्ये जे काही चालतं ते सगळं काही मी ॲज अ ब्लॉगर तुमच्यासोबत मी सगळं शेअर करत असते. जे काही चेंजेस आहेत, जे काही अपडेट आहेत ते सगळं काही तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि मी पण त्या पिरियडमध्ये तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करत होते. जसं तुम्ही मला मिस करत होता तसंच मी पण तुम्हाला मिस करत होते आणि तुमच्या सगळ्यांचे खूप सारे मला मेसेजेस येत होते. त्यावरूनच मला कळत होतं की तुम्ही सगळे मला किती मिस करत आहात आणि तुम्हाला सगळ्यांना माझी किती काळजी आहे हेच त्यावरनं कळत होतं. खूपच चांगलं वाटलं आणि बस आता फायनली मी विचार केलेला आहे की अजून पण मी जॉब करत आहे. मी ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब तो जॉईन केलेला आहे. म्हणजे माझं 1 इयरचं म्हणजे माझं ॲक्च्युली 6 मंथचं कॉन्ट्रॅक्ट होतं आणि 6 मंथ कॉन्ट्रॅक्टवरतीच मी जॉईन केलेलं होतं आणि मी ॲक्च्युली जॉईन केलं तर मी सप्टेंबर महिन्यामध्ये जॉईन केलं आणि म्हणजे इव्हन माझे सगळे काही जी जॉईनिंगची जी प्रोसिजर आहे ती सगळी काही ऑनलाईन झाली. मी एकदासुद्धा ऑफिसला मला जाण्याची गरज पडली नाही आणि सगळी माझी जी जॉईनिंगची प्रोसिजर आहे ती माझी ऑनलाईन झाली. इव्हन माझं जे इक्विपमेंट म्हणजेच वर्किंगसाठी लागणारा लॅपटॉप कंपनीने तोसुद्धा मला त्यांनी कुरिअर थ्रू सेंड केलेला होता. म्हणजे एव्हरीथिंग वॉज ऑनलाईन. म्हणजे कुठेही मला कंपनीमध्ये एकासुद्धा गोष्टीसाठी नॉट अ सिंगल पॉईंट मी कंपनीमध्ये गेलेली आहे. सगळं काही त्यांनी मला इक्विपमेंट माझी सगळे काही म्हणजे माझं जॉईनिंग लेटर, अपॉइंटमेंट लेटर आणि माझं सगळं काही त्यांनी डॉक्युमेंटेशन्स एव्हरीथिंग वॉज ऑनलाईन. कुठेही मी गेलेली नाही. सगळं काही त्यांनी मला मेल थ्रू केलेलं आहे. सगळे जे डॉक्युमेंटेशन वगैरे जे लागतात ते सगळं काही माझं इव्हन माझं व्हेरिफिकेशन खूप काही गोष्टी असतात. जे लोक जॉब करतात त्यांना सगळ्यांना माहिती असेल की खूप सारे व्हेरिफिकेशन्स असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या जॉबसाठी जाणार असता, जॉईन करणार असता तर फक्त इंटरव्ह्यू दिला की झालं असं नाही. व्हेरिफिकेशन असतं, डॉक्युमेंटेशन असतं, बऱ्याच मोठ्या गोष्टी असतात. खूप लेंथी प्रोसिजर असते. तर ती सगळी प्रोसिजर माझ्या कंपनीने ऑनलाईन केलेली आहे. मला एकदासुद्धा कंपनीमध्ये जायला लागलं नाही आणि बस असं सगळं करून मी फायनली ऑगस्टमध्ये मी माझा हा जॉब आहे तो जॉईन केला आणि बस अशा पद्धतीने चालू आहे. तर माझ्या जॉबचं जे टायमिंग्ज आहेत ते सगळे म्हणजे ते चेंज होत असतात. म्हणजे मी ॲक्च्युली जॉबबद्दल आत्ता मी जास्त काही तुम्हाला डिटेल सांगत नाही. ते काही मी दिवसानंतर किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये वगैरे तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर करेनच की माझं जॉब प्रोफाईल काय आहे किंवा माझं काय आहे वर्किंग आवर्स आणि वर्किंग टायमिंग काय आहे ते सगळं काही तुमच्यासोबत मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेनच. पण बस हेच एक रिझन होतं आणि सध्या आता मी असं पुन्हा एकदा ठरवलेलं आहे की खूप सारे गॅप होत आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला पण सगळ्यांना वाट पाहावी लागते आहे की माझ्या ब्लॉगसाठी. तर मी फायनली विचार केलेला आहे की तुमच्यासोबत आता मी डेली ब्लॉग शेअर करणार आहे. तर हे तुमच्यासाठी अनाऊन्समेंट आहे आणि मी ॲक्च्युली अल्टरनेट डेज म्हणते आहे. अल्टरनेट डे तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करेन असं मी विचार करते आहे. पण मी मोस्टली ट्राय करेन की तुमच्यासोबत मी डेली ब्लॉग्स शेअर करण्याचा. आणि त्याचबरोबर मला हे पण तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे पण माझे जुने व्हिडिओ जे मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी शूट करून ठेवलेले आहेत ते सगळे व्हिडिओ पण मी तुम्हाला एक करून म्हणजे जे काय माझ्याकडे बँक जमा झालेली आहे व्हिडिओ शूट करून ठेवल्याची ती सगळी तुमच्यासोबत मी पहिल्यांदा शेअर करेन आणि त्याचबरोबर मी फ्रेश व्लॉग्स पण पुढे शूट करेन. कारण ही तर जे आहे ते तरी पहिलं सगळं तुमच्यासोबत शेअर मला करावंच लागेल आणि ते सगळं तुमच्यासाठीच मी सगळं काही शूट करून ठेवलेलं आहे. सो मी 1 बाय 1 तुमच्यासोबत शूट करेनच. आणि आत्तासुद्धा मी जॉब माझा चालूच आहे. 6 मंथचं माझं कॉन्ट्रॅक्ट जे होतं ते कंप्लीट झालेलं आहे आणि ते पण पुढे त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे. माझं नेक्स्ट जे कॉन्ट्रॅक्ट आहे जे 6 मंथमध्ये माझं कंप्लीट झालेलं होतं तर त्याने एक्सटेंड केलेलं आहे. अजून 6 मंथपर्यंत तरी माझे कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते मी एक्सटेंड केलेलं आहे. अजून तरी वर्क फ्रॉम होमच चालू आहे. अजून ऑफिस चालू झालेलं नाही आहे माझं. सो मी वर्क फ्रॉम होमच करते आहे आणि आता तुमच्यासाठी पण मी वेळ काढायचा ठरवलेला आहे. कारण
खूप मोठे गॅप्स होत होते आणि तुमचे मला खूप सारे मेसेजेस येत होते, पण मी फायनली ठरवलेलं आहे की थोडासा आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण तुमच्यासोबत मी माझे डेली ब्लॉग शेअर नक्की करणार आहे. आणि आता रोज तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला मिळतील. तर साधारण 1 वाजता तुम्हाला माझे ब्लॉग्स रोज अपलोड झालेले दिसतील. 1 वाजता माझे डेली ब्लॉग्स येतील. सो तुम्ही स्टे ट्यून्ड फॉर माय ब्लॉग्स. आणि बस हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. हे एक वन ऑफ द रिझन आहे जे तुमच्यासोबत मी शेअर आता केलेलं आहे. आणि जे नेक्स्ट अजून एक रिझन आहे ते पण नक्कीच तुमच्यासोबत मला शेअर करायचंच आहे. तर ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. उद्याच्या ब्लॉगसाठी तुम्ही माझं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजून केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इतके म्हणजे दिवसांचा गॅप पडून देखील तुम्ही मला सपोर्ट करत राहिलात आणि म्हणजे मला खूपच चांगलं वाटतं. त्यामुळे खूपच छान वाटतं आहे. म्हणजे तुम्हाला मला सांगता नाही येत आहे की तुमचं सपोर्ट असाच मला मिळत राहू दे. हीच माझी म्हणजे नेहमीच ऑब्व्हियसली माझी इच्छा आहे की तुमचा सपोर्ट जसं तुम्ही आत्तापर्यंत मला देत आलात तसंच तुमचा सपोर्ट मला इन फ्युचर पण मिळत राहू देत. हीच माझी इच्छा आहे. तुमचे ब्लेसिंग्स, तुमचं प्रेम, हे सगळं काही मला तुमचं मिळत राहू देत, हीच माझी इच्छा आहे. चला तर मग आता व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे आणि आता उद्याच भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. आणि जे काय आहे ते तुमच्यासोबत मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेनच की दुसरं रिझन काय आहे. सो चला तर मग आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लाईक करायला विसरू नका. आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटला ते. आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत पण नक्की माझा हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग आता लवकरच भेटू उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. लव्ह यू ऑल. बाय.